नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना। आज आपण 8वीच्या प्रकरण 2 समांतर रेषा आणि छेदिका चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाइन्स अँड ट्रान्सव्हर्सल या प्रकरणामधील समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे तयार होणाऱ्या कोनाचे गुणधर्म आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत। प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स मेड बाय टू पॅरलल लाइन्स अँड ट्रान्सव्हर्सल। इथं आपण एक आकृती काढली आहे। यामध्ये लाइन L आणि लाइन M, रेषा L आणि रेषा M या परस्परांना समांतर असणाऱ्या रेषा आहेत। लाइन L and लाइन M are parallel lines and N is a transversal which is intersect at this point and this point। इथं L आणि M या दोन समांतर रेषा आहे। यांना N या छेदिकेने छेदलेलं आहे। छेदल्यामुळं जे 8 कोन तयार झालेले आहेत, आपण यापूर्वीच्या भागात त्या कोनाच्या जोड्यांना नावं दिलेली होती। ती कोणत्या जोड्या आहेत याविषयी माहिती घेतलेली होती। इथं त्या तयार झालेल्या जोड्यांचे काय गुणधर्म आहेत याची माहिती घ्यायची आहे। इथं A B C D या कोनाला आपण A नाव दिलंय, या कोनाला B नाव दिलंय, C D E F G H याप्रमाणे तयार झालेल्या कोनांना नावं दिलेली आहे। जोड्या आपण काल पाहिल्या की संगत कोनाच्या जोड्या करस्पॉन्डिंग अँगल्स, नंतर इंटेरियर अँगल अंतर कोनाच्या जोड्या आणि अल्टरनेट अँगल व्यतक्रम कोनाच्या जोड्या। त्यामध्ये परत 2 भाग पाहिले आपण की इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटेरियर अल्टरनेट अँगल। इथं काय केलं आपण की हा जो बी कोन आहे, या बी कोनाच्या मापा एवढं एक कलर ड्रॉइंग शीट मध्ये एक तुकडा कट करून घेतलेला आहे की बी कोनाचं माप जे असेल तेवढंच माप या तुकड्याचं आहे किंवा या तुकड्यापासून तयार होणाऱ्या कोनाचं आहे। याच पद्धतीनं इथं A कोनाचं जे माप आहे तेवढाच पार्ट आपण या ड्रॉइंग शीट पासून पेपर शीट पासून कट केलेला आहे। आता या B कोनाचं जे माप आहे ते आणखी किंवा हेच माप इथं आणखी कोणत्या कोनाशी तंतोतंत जुळत आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे। मग आपण सुरुवातीला हा फर्स्ट पार्ट जो आहे तो इथं कुठं जुळतोय, इथं BC आहे, B एवढंच माप आहे। आता याच पद्धतीनं इथं तो जुळतोय का, इथं जुळत नाही। तो या ठिकाणी जुळतोय का पाहिलं आपण, या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळतो आहे। नंतर या ठिकाणी तो जुळत नाही, तो H या ठिकाणी अगदी तंतोतंत जुळतो आहे। असंच E ठिकाणी जुळतोय का, E या अँगलच्या वर नाही, तर इथं नाही, तर D बिंदू या D कोनाशी तो तंतोतंत जुळतो आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो की या B कोनाचं माप आणि F कोनाचं माप सारखंच आहे। नंतर तेच माप H कोनाचंही आहे आणि तेच माप या D कोनाचंही आहे। मग जर या B आणि F कोनाची माप समान असतील तर आपल्याला असं लिहिता येईल की अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल F, कारण या दोन कोनांची माप सारखी आली आहेत। नंतर इथं पाहिलं आपण की अँगल H कॉन्ग्रुएंट अँगल D यांची ही माप सारखी आहे। आता या दुसऱ्या तुकड्याचा वापर करू आपण। हा A कोनाशी तंतोतंत जुळतोय, आणखी दुसऱ्या कोणत्या कोनाशी तंतोतंत जुळतोय, इथं चेक केलं आपण E कोनाशी तंतोतंत जुळतोय। म्हणजे E कोनाचं माप आणि A कोनाचं माप आणि E कोनाचं माप सारखं आहे। माप सारखं आहे म्हणजेच ते एकरूप आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत। अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल E। आणखी चेक करू आपण, C कोनाशी हा भाग तंतोतंत जुळतो आहे। असंच या G कोनाशी हा भाग तंतोतंत जुळतो आहे।
म्हणजे सी कोनाचं आणि जी कोनाचं माप समान आहे. अँगल सी कॉन्ग्रॅंट अँगल जी. इथं या कोनाची माप तंतोतंत जुळतात म्हणून या कोनाच्या जोड्या आपण एकरूप पाहिल्या. आणि मग करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या जोड्या आहेत, संगत कोनाच्या ज्या जोड्या आहेत, त्या जर या आकृतीवरून चेक केल्या आपण तर ए हा अँगल ई सी जोडी संगत कोनाची तयार करतो. करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, अँगल ए अँगल ई, अँगल डी अँगल एच, अँगल डी अँगल एच, अँगल बी अँगल एफ, अँगल बी अँगल एफ आणि अँगल सी अँगल जी, अँगल सी अँगल जी. इथं या ज्या जोड्या मिळाल्यात एकरूप, या सर्व संगत कोनाच्या जोड्या आहेत. करस्पॉन्डिंग अँगल, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल या 4. आणि त्या कशा आहेत? प्रत्येक जोडी ही कॉन्ग्रॅंट आहे, परस्पराशी एकरूप आहे. इथं ही एकरूप जोडी आहे, ही एकरूप जोडी आहे, इथं एकरूप आहेत, हे दोन कोन एकरूप आहेत. आता राहिलेला जो भाग आहे आपण की इथं या डी कोनाचं माप जेवढं आहे तर हा भाग या एफ कोनाशी तंतोतंत जुळतो. मग हे डी आणि एफ ही कोणत्या कोनाची जोडी आहे, कोणती पेअर आहे, तर हे अल्टरनेट अँगल आहे. म्हणून अँगल डी कॉन्ग्रॅंट अँगल एफ. कोन डी चं माप आणि कोन एफ चं माप समान असल्यामुळं हे दोन कोन एकरूप आहेत. परंतु ही जी जोडी आहे या जोडीला आपण व्युत्क्रम कोन असं म्हटलेलं आहे. इंटेरियर अल्टरनेट अँगल, आंतर व्युत्क्रम कोन. आता दुसरी जी जोडी आपण आकृतीमध्ये पाहू आंतरकोन, आंतरव्युत्क्रम कोनाची, तर ती सी आणि ई आहे. तर हे दोन कोन एकरूप आहेत का, यासाठी आपण या पार्ट 2 च्या पेपर शीटचा वापर करू, ड्रॉइंग शीटचा वापर करू. सी कोनाचं हे माप आहे, एवढंच माप या ई कोनाचं आहे. म्हणजेच ही जोडी, ही पेअर सुद्धा कशी आहे, कॉन्ग्रॅंट आहे. ही जोडी सुद्धा एकरूप आहे. अँगल सी कॉन्ग्रॅंट अँगल ई, कोन सी आणि कोन ही एकरूप आहे. इथं ज्या दोन जोड्या व्युत्क्रम कोनाच्या मिळाल्या त्या एकरूप मिळालेल्या आहे. हे असं कधी झालेलं आहे की आपण दोन रेषा समांतर घेतल्या होत्या, त्यांना एक छेदिका काढली होती आणि या छेदिकेमुळे तयार झालेले जे कोनाच्या जोड्या आहेत या संगत कोनाच्या जोड्या एकरूप मिळाल्या. आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी, ज्या दोन जोड्या मिळाल्या त्या ह्या परस्परांशी एकरूप आहेत. आता राहिला भाग तो आंतरकोनाचा. आंतरकोन, आंतरकोनाच्या जोड्या, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. मग इथं या सी कोना, हा जो पार्ट 2 आहे तो या सी कोनाशी जुळतोय, तंतोतंत जुळतोय. आणि हा एफ कोनाशी इथं हा तंतोतंत जुळतोय. म्हणजे या दोन कोनाच्या, हे एकरूप नाहीत पण या दोन कोनाच्या, हे सी कोनाचं माप आहे आणि हे एफ कोनाचं माप आहे. तर हे जर आपण या ठिकाणी असे एकमेकाशी जुळविले तर आपल्याला एक अर्धवर्तुळ मिळत आहे. आणि अर्धवर्तुळ मिळत आहे म्हणजेच या दोन कोनाच्या अर्धवर्तुळाच्या मापाची बेरीज 180 असते. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. अर्धवर्तुळाचे माप 180 असते. मग या दोन कोनामुळं अर्धवर्तुळ तयार होतं. म्हणजेच या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे. म्हणजेच हे यांची जी पेअर आहे ही लिनियर पेअर आहे. म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180. तर हे दोन कोन कोणते, तर अँगल सी अँड अँगल एफ.
म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. हे कॉन्ग्रुएंट नाहीत, पण यांच्या मापाची बेरीज 180 आहे. तर ही कोणती जोडी आहे? आंतरकोनाची जोडी. आता दुसरी जोडी जी आहे तर अँगल डी चं माप हे हा फर्स्ट पार्ट एवढा आहे आणि सी चं माप ईचं माप या सेकंड पार्ट एवढा आहे. आता आपण पाहिलंय की या दोन पार्टच्या मेजर कोनाच्या मापाची बेरीज केली, या दोन कोनाच्या मापाची बेरीज केली तर एक सेमी सर्कल मिळत आहे आणि याचं माप 180 असतं. किंवा इथं जी पेअर तयार होती आहे ती यापासून तयार होते आहे आणि ही जी पेअर आहे ही लिनियर पेअर आहे, म्हणजे रेषीय जोडीतील कोनांची ही रेषीय जोडी आहे, म्हणजे यांचं माप 180 आहे. मग या दोन कोनाच्या मापाची बेरीज जर 180 असेल तर हे माप डीचं आहे आणि हे माप ईचं आहे, म्हणजे या पेअरच्या मापाची बेरीज सुद्धा 180 आहे. म्हणून आपण असं लिहू की मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. या दोन आंतरकोनाच्या मापाची बेरीज किंवा जोडीतील मापाची बेरीज ही 180 अंश असते. हे आपण या दोन समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळं तयार झालेल्या कोनामध्ये काय गुणधर्म सापडतात ते या ठिकाणी आपण पाहिले. मग याचे विशिष्ट काय गुणधर्म मिळालेले आहेत ते आपण आता अभ्यासू. यापूर्वी आपण हे पाहिलेलं आहे की दोन समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदले असता 8 कोन तयार होतात आणि या तयार झालेल्या 8 कोनांपासून काही वेगवेगळ्या प्रकारच्या जोड्या तयार होतात. या जोड्यांचे गुणधर्म काय आहेत हे आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. आपण कार्डशीटच्या मदतीनं कोणते कोणते कोन एकरूप आहेत हे पाहिलेलं आहे. आता यापैकी इथं संगत कोनाचा जो गुणधर्म आहे तो काय मिळालेला आहे या कार्डशीटच्या मदतीने आपण ज्यावेळी चेक केलं की कोणते कोणते कोन परस्परांशी एकरूप आहेत, विच अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँगल्स, त्यानुसार आपल्याला हे लक्षात आलेलं होतं की अँगल AMP हा या अँगल MNR याच्याशी एकरूप होता. आणि मग ही जी पेअर आहे ही पेअर ही करस्पॉन्डिंग अँगलची आहे. त्यानंतर आपण हे शोधलं की अँगल PMN हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहे. अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल RNB. कोन PMN हा RNS या कोनाशी तो एकरूप सापडला आणि हा AMP हा अँगल इथल्या MNR या अँगलशी एकरूप सापडला. त्याच पद्धतीनं आपण ज्यावेळी चेक केलं त्यावेळी हे पण लक्षात आलं आपल्याला की हा अँगल AMQ हा अँगल तर MNS या अँगलशी कॉन्ग्रुएंट आहे, एकरूप आहे. हा कोन या कोनाशी एकरूप सापडला. तसेच अँगल QMN हा एकरूप आहे तो या कोनाशी SNB. मग या सर्व समांतर रेषांच्या जोड्या संगत कोनाच्या जोड्या आहेत आणि मग या संगत कोनांच्या जोड्या ज्या तयार झालेल्या आहेत या समांतर रेषांना एका छेदिकेनं छेदल्यामुळं त्या
तयार झालेल्या जोड्यातील प्रत्येक कोन एकमेकांशी एकरूप आहे. ही जोडी आहे, हा कोन जेवढ्या मापाचा तेवढ्याच मापाचा हा कोन आहे, म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत. ही जोडी पाहिली, या कोनाचा दुसरा गुणधर्म हा व्यतक्रम कोनाचा गुणधर्म आहे. प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट एंगल्स. ईच पेअर ऑफ अल्टरनेट एंगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाइन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल इज ऑफ अ कॉन्ग्रुएंट एंगल्स. म्हणजे दोन समांतर रेषा आणि छेदिकेमुळं, त्यांच्या छेदिकेमुळं तयार झालेल्या व्यतक्रम कोनाचा जो गुणधर्म आहे, तर तयार झालेल्या व्यतक्रम कोनाच्या जोडीतील प्रत्येक कोन परस्परांशी एकरूप आहे. यापूर्वी आपण या ड्रॉइंग शीटच्या मदतीने हे पाहिलं होतं की या ठिकाणच्या कोनाचं माप, या कोनाचं माप या कोनाशी एकरूप आहे. ही व्यतक्रम कोनाची जोडी आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की अँगल PMN कॉन्ग्रुएंट अँगल एकरूप कोन MNS. आणि दुसरी जी जोडी आपल्याला मिळते व्यतक्रम कोनाची अल्टरनेट अँगलची, तर अँगल QMN कॉन्ग्रुएंट अँगल MNR. हा कोन आणि हा कोन एकरूप आहे. ही जोडी व्यतक्रम कोनाची आहे, तर ते एकरूप आहेत MNR. आता राहिली तिसरी जोडी. तिसरा प्रकार जो आहे हे इंटरनल अल्टरनेट अँगलच्या जोड्या आहेत. आता आंतरकोनाचा गुणधर्म, ज्या आंतरकोनाच्या जोड्या मिळतात त्यांचा काय गुणधर्म मिळतोय, तर हे आपल्या लक्षात येतं या ठिकाणी की हा कोन आणि हा कोन यांच्या मापाची आपण बेरीज केली होती. हे एकरूप नाहीत. हा कोन आणि हा कोन ही आंतरकोनाची जोडी आहे, इंटेरियर अँगल आहेत, पेअर ऑफ इंटेरियर अँगल, बट नॉट कॉन्ग्रुएंट. इथं हे दोन परस्परांशी एकरूप नाहीत, पण काय पाहिलं होतं की या दोन कोनाच्या मापाची बेरीज केली होती आपण. मेजर ऑफ अँगल QMN प्लस मेजर ऑफ अँगल MNS इज इक्वल टू, आणि ती बेरीज किती आली होती, तर 180 डिग्री, 180. या आंतरकोनाच्या मापाची जोडीतील मापाची बेरीज 180 आहे. अशाच प्रकारची दुसरी आंतरकोनाची जोडी आपणास या ठिकाणी मिळते, तर PMN मेजर ऑफ अँगल PMN प्लस मेजर ऑफ अँगल MNR इज इक्वल टू 180 डिग्री. आंतरकोनाचा गुणधर्म काय मिळतोय की दोन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज, जोडीच्या मापाची बेरीज 180 असते किंवा त्या परस्परांच्या पूरक असतात. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या प्रत्येक जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 येते. हा गुणधर्म आंतरकोनाचा गुणधर्म आपणास मिळतो. मग या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर जर 8 कोन तयार होत असतात, तर या 8 कोनापैकी एका कोनाचं माप दिलं तर आपल्याला राहिलेल्या 7 कोनांची माप काढता येतील काय? या गुणधर्माचा आता जे गुणधर्म आपण अभ्यासले, प्रॉपर्टी अभ्यासल्या, याच्यावरून एका कोनाचं माप दिलं यापैकी, तर राहिलेल्या कोनाची माप निश्चितच काढता येतील. या ठिकाणी आपण A B C D E F G H हे कोन घेतलेले आहेत. यापैकी समजा आपणाला B कोनाचं माप दिलं आहे, हे 120 120 डिग्री बी कोनाचं माप दिलंय. आता राहिलेल्या कोनांची माप काढा असं जर विचारलं तर ए कोनाचं माप किती येईल? इथं ही जी जोडी आहे ही लिनियर पेअर आहे, रेषीय जोडी आहे कोनाची. मग रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 आपलं आहे हे आपल्याला माहित आहे. यापूर्वी 7वी मध्ये आपण ते अभ्यासलाय.
मग 120 या कोनाचं माप आहे, दोन्हीची बेरीज 180 आहे, म्हणजेच या ए कोनाचं माप किती मिळणार आहे? अर्थातच ते 60 अंश मिळणार आहे, 60 डिग्री मिळणार आहे. मग इथं आपण असं मांडू की मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, कारण ती लिनियर पेअर आहे, रेषीय जोडी आहे. म्हणून मेजर ऑफ अँगल ए प्लस 120 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे 120 या बाजूला घेऊ, म्हणजे मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 120, देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 60. ए कोनाचं माप 60 मिळालं. आता आपण या ज्या जोड्यांचे गुणधर्म अभ्यासले होते त्या गुणधर्मानुसार ए कोनाचं माप आणि ई कोनाचं माप सारखं असतं, कारण हे दोन कोन संगत कोन आहेत, ते दोन कोन एकरूप असतात. देअरफॉर मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 60 डिग्री. कारण काय लिहायचं आहे? प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. इथं या बी कोनाचं माप 120 आहे, हा बी कोन याच्याशी संगत कोनाची जोडी तयार करतो, म्हणून या एफ कोनाचं माप 120, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, समांतर संगत कोनाचा गुणधर्म, म्हणून मेजर ऑफ अँगल एफ इज इक्वल टू 120 डिग्री. आता याचं 120 आलं, याचं 120 आहे, हे 60 आहे, हे 60 आहे. आता इथं अल्टरनेट अँगल हे पण कॉन्ग्रुएंट असतात. मग या एफ कोनाचं माप 120 जर आलेलं असेल तर या डी कोनाचं माप 120 आहे, कारण इथं हे अल्टरनेट अँगल आहेत आणि हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून मेजर ऑफ अँगल डी इज इक्वल टू 120 डिग्री. तसं इथं जे पाहिलं होतं आपण की ई कोनाचं माप हे 60 डिग्री आहे, तर इथं सुद्धा ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे. मग ईचं जर 60 असेल तर सीचंही माप 60 असेल. इथं कोणती प्रॉपर्टी वापरायची आहे की प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल 60 डिग्री. आता राहिलं एच कोनाचं माप, जी कोनाचं माप. आता सीचं माप मिळालं हे 60 अंश आहे, म्हणून जीचं माप 60 अंश, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोनाचा गुणधर्म. एच डी कोनाचं माप मिळालं 120, डी कोन हा एच कोनाशी संगत कोनाची जोडी करतो, म्हणून डीचं माप 120 तर एचचं माप 120. या रीतीनं राहिलेल्या एका कोनाचं माप दिलं, त्याच्यावरून राहिलेल्या सर्व कोनाची 7 कोनाची माप आपण या ठिकाणी काढली. तर याच गुणधर्माचा वापर करून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.2 सोडवायचा आहे. या गुणधर्माचा त्या ठिकाणी वापर होणार आहे. या गुणधर्माचा वापर करून सराव संच 2.2 मधली उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. आणखी एक उदाहरण आपण पाहू की रेषा ए आणि रेषा बी या एकमेकींना समांतर आहेत आणि त्यांची छेदिका ही रेषा यल आहे. तर यापैकी इथं जो कोन तयार होतोय या कोनाचं माप 2x आहे आणि या कोनाचं माप 4x आहे. तर x ची किंमत किती हे सोडवायचं आहे. मग आपण आतापर्यंत हे जे कोन तयार होतात, कोनाच्या जोड्या तयार होतात, त्यांचे गुणधर्म काय आहेत हे अभ्यासलेलं आहे. मग इथं हे जे कोन दिलेले आहेत, 2 कोनाची मापं दिलेली आहेत, तर प्रत्यक्ष हे 2 कोनाची जी जोडी तयार होते आहे ती कोणती जोडी आहे हे अगोदर आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या 2 कोनाची जी जोडी तयार होते आहे ही आंतरकोनाची जोडी तयार होते. मग आंतरकोनाच्या जोडीचा काय गुणधर्म आहे किंवा आंतरकोनाचा काय गुणधर्म आहे? तर या 2 कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. मग काय लिहावं लागेल की 2x प्लस 4x इज इक्वल टू 180 डिग्री. आणि कारण काय? तर आंतरकोनाचा गुणधर्म.
प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल. मग बेरीज करू. 2x + 4x 6x बरोबर 180 अंश. x बरोबर 180 भागिले 6 हे गुणिले इकडे भागिले होतील. 6 त्रिक 18 6 0 0 x ची किंमत 30 मिळाली. कधी कधी असं विचारलं जाईल की प्रत्यक्ष या कोणाची माप किती. जर x ची किंमत किती असं विचारलं तर 30 येईल. पण या प्रत्यक्ष माप किती हे जर विचारलं तर याचं माप येईल 2x = 2 × 30 कारण x ची किंमत 30 मिळाली आहे = 60 आणि या कोणाचं माप 4x = 4 × 30 = 120. मग कधी कधी हे 2x या ठिकाणी दिलेले असतील, कधी कधी ते या ठिकाणी दिलेले असतील. म्हणजे इथली माप कोणत्याही कोणाच्या ठिकाणी दिलेली असतील तर आता आपल्याला या दिलेल्या कोणाच्या मापावरून राहिलेल्या कोणाची माप काढता आली पाहिजे. कधी कधी प्रश्न असा असतो की लाईन L पॅरलल लाईन M अँड इट्स ट्रान्सव्हर्सल यांची छेदिका ही A आहे आणि दुसरी छेदिका B आहे आणि या दोन्हीही छेदिका परस्परांना समांतर आहेत. जशा या समांतर आहेत पॅरलल आहेत तशा या आपण ट्रान्सव्हर्सल पॅरलल आहेत. मग यांना जर आपण पॅरलल लाईन म्हणलं तर याला ट्रान्सव्हर्सल म्हणता येईल. ही सुद्धा ट्रान्सव्हर्सल होईल या दोन लाईनची. मग इथल्या कोणत्याही एका कोणाचं माप दिलं, दोन कोणाची माप दिली तर राहिलेल्या कोणाची माप आपल्याला काढता आली पाहिजे. असा सराव संच 2.2 यामध्ये उदाहरणं तुम्हाला दिलेली असतील. ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आणि जास्तीचा सराव करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.